निकिता पिंगळे यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सर्वांना नमस्कार. आता गणपती बाप्पा जवळ येत आहे, त्यानिमित्त मी तुम्हाला गव्हाच्या तळणीचे मोदक करून दाखवणार आहे. तर याच्यासाठी सारण लागणार आहे. त्या सारणासाठी साहित्य: 1 वाटी किसलेलं खोबरं, अर्धा वाटी खारीक, अर्धा वाटी खवा, 1 चमचा खसखस, 1 चमचा वेलची पूड, अर्धी वाटी गूळ आणि इथे गव्हाचे पीठ मळून घेतलेले आहे. त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि कढईमध्ये 1 चमचा गावठी तूप घातलेले आहे. तर त्याच्यात आता हे खोबरं टाकायचंय. खोबरं जास्त लाल होऊन द्यायचं नाही, करपून द्यायचं नाहीये. थोडस ब्राऊन होऊन द्यायचं, एकदम करपून द्यायचं नाही. वेलची पूड आणि खसखस टाकून घ्यायची, म्हणजे त्याच्यावर खसखस थोडी भाजून निघते. वेलचीमुळे सारणाला छान सुगंध येतो. खारीक पावडर, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ टाकू शकता, साखर पण टाकू शकता. मी इथं गूळ घेतलेला आहे. मी इथं खवा टाकून घेत आहे याच्यामध्ये. सारण आपलं इथे आता तयार झालेलं आहे. छान असा रंग आलेला आहे. जास्त लाल होऊ द्यायचं नाहीये. सारण असं आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं.
आता आला ना व्यवस्थित. हे वरती आलेलं पीठ आहे ना, हे जास्तीच हे तोडून काढू शकते तुम्ही. म्हणजे इथं जाडसर राहणार नाही तळताना. एकदम सोपी पद्धत. कढईत मी तेल टाकून घेतलंय. असे एक 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 मोदक याच्यात सोडायचे. एक साथ तुम्ही 4-5 तळून घेऊ शकता. चार 5 दिवस हे असे चांगले राहतात मोदक, खराब होत नाही. पारी पातळ लाटून घ्यायची, म्हणजे पीठ कच्चं राहत नाही मोदकाचं याच्यामध्ये तळताना. जाड झाल्यावर याच्यामध्ये आतून कच्चं राहण्याची शक्यता असते. म्हणून पातळ पारी लाटून घ्यायची आणि चांगले तळून द्यायचे, म्हणजे चांगले खुसखुशीत होतात मोदक. 2-3 दिवस चांगले राहतात पण. हे बघा किती मस्त दिसते मोदक. हे बघा अशा प्रकारे सगळे मोदक तयार करून झालेले आहे, तळून झालेले आहे आणि एकदम कुरकुरीत आवाज येतोय बघा. छान सुगंध पण सुटलेला आहे मोदकांचा. मी असे भरपूर वेळा असे मोदक केलेले आहे. असे छान छान मोदक बनवून गणपती बाप्पाला आपण रोज नैवेद्य दाखवायचा आहे, एक एक नवीन प्रकारचे. त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन